हनुमानाचं हे रूप पाहून रावण सुद्धा आश्चर्यचकित झाला. आकाशातही त्याचे सारे बाण निष्फळ झाले. आता मात्र त्याच्या अस्वस्थतेनं आणि संतापानं परिसीमा गाठली होती. आता वेळ आली होती दुष्ट लंकेश्वर रावणाचा वध करण्याची, त्याच्या या विचलित मनोवृत्तीचा फायदा घेत त्याला संपवण्याची. विभीषणानं रावणाच्या नाभीमध्ये अमृत असल्यानं रावणाच्या नाभीत बाण मारण्याची श्रीरामांना विनंती केली. प्रभू श्रीरामांनी रावणाच्या नाभीत बाण मारताच रावण कोसळला. प्रभू श्रीरामांनी रावणाला परास्त करून युद्ध जिंकलं होतं. लंकेच्या जनतेला दुष्ट क्रूर रावणाच्या जाचातून मुक्त केलं. सर्वांनी प्रभू श्रीरामाबरोबरच महापराक्रमी हनुमानाचाही जय जयकार केला. स्वर्गातून साऱ्या देवी देवतांनीही पुष्पवृष्टी करत प्रभू श्रीराम आणि हनुमानाचा जय जयकार केला. प्रभू श्रीरामांचा जय असो, प्रभू श्रीरामांचा जय असो, प्रभू श्रीरामांचा जय असो, पवनसुत हनुमंताचा जय असो, पवनसुत हनुमंताचा जय असो, पवनसुत हनुमंताचा